घरगुती गॅस सिलेंडर दर 60 रुपयांनी आता वाढलेले. तर नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो आपण बघतोय आता की आता घरगुती गॅस सिलेंडरची किंमत आता 60 रुपयांना आता वाढलेली आहे. तर LPGचे जे रेट आहे ते बघा, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये महागाईचा भडका उडालेला असताना सर्वसामान्य जनतेला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. घरगुती गॅस स्वयंपाकाच्या गॅस LPG सिलेंडरच्या दरात आता 60 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे. ही दरवाढ केवळ एका आठवड्याचा बदल नसून मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांचा मासिक बजेटवर झालेला थेट हल्ला आहे. गेल्या काही काळापासून इंधनाचे दर गगनाला भिडले असताना गॅसच्या या वाढीमुळे किमतीमुळे गृहिणीचे स्वयंपाकघरातील आणि पूर्णपणे कोलमडले आहे. या लेखामध्ये आपण या दरवाढीचे परिणाम आणि कारणे आणि आर्थिक सामाजिक पैलू याचा सविस्तर आढावा घेणार आहेत. तर बघा, 1 नंबर, दरवाढीचा थेट परिणाम बजेट कोलमडले. भारतात बहुतांश कुटुंबाचे उत्पन्न मर्यादित आहे. अशा परिस्थितीत जेव्हा जीवनावश्यक वस्तूच्या किमती वाढतात तेव्हा त्यांचा सर्वाधिक फटका हा कष्टकरी वर्गाला बसतो. आता दुसरं बघा, मासिक खर्चामध्ये वाढ. एक मध्यमवर्गीय कुटुंबाला महिन्याला किमान 1 सिलेंडर लागते. त्यात 60 रुपयांची वाढ होणे म्हणजे वर्षाला 720 रुपये अतिरिक्त भार. हे पाहता छोटी रक्कम वाटत असली तरी भाजीपाला, डाळी, तेलाच्या वाढलेल्या किमतीसोबत ही वाढ सहन करणे कठीण झाले आहे. बचतीवर गदा. महागाई वाढली की लोकांची बचत कमी होते. गॅससाठी जास्तीचे पैसे मोजल्यामुळे शिक्षण, आरोग्य, इतर आपत्कालीन गरजांसाठी राखून ठेवलेला पैसा खर्च करावा लागतो. आता दुसरं बघा, दरवाढीची प्रमुख कारणे बघा. गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्यामुळे अनेक जागतिक आणि स्थानिक कारणे असतात. तेल कंपन्यांच्या मते खालील प्रकारे काही कारणे अपरिहार्य ठरते. जसं की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाचे दर. भारतात आपल्या गरजेच्या मोठ्या प्रमाणात पेट्रोलियम उत्पादने आयात करतो. भारतीय राष्ट्रस्तरावर क्रूड ऑइलची किमती वाढल्या की त्यांचा थेट परिणाम LPGच्या दरावर पण होतोय. आता बघा, 1 नंबरमध्ये रुपयाचे घसरलेले मूल्य. डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यामुळे आयात करणे हा महाग पडते. ही तफावत भरून काढण्यासाठी कंपन्या ग्राहकांना जास्त दर का करतात. दुसरं बघा, पुरवठा साखळीतील अडथळे. जागतिक युद्धजन्य परिस्थिती, उदाहरण रशिया, युक्रेन किंवा मध्यम पूर्वेतील तणाव यामुळे पुरवठा साखळी विस्कळीत होते. त्यामुळे अनेक वाहतूक खर्च वाढतो. सबसिडीमध्ये कपात. सरकारने गेल्या काही वर्षात गॅस सिलेंडरवरील सबसिडी अनुदान हळूहळू कमी केले आहे. आता बहुतांश ग्राहकांना बाजार भावानेच सिलेंडर खरेदी करावा लागतो. जसं 3 नंबर बघा, हॉटेलिंग आणि बाहेरील खाद्यपदार्थ महागणार. घरगुती गॅससोबत व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीही अनेकदा वाढल्या जातात. जरी ही 60 रुपयांची वाढ घरगुती सिलेंडरसाठी असली तरी त्याचा प्रत्यक्ष परिणाम अन्न साखळीवर होतो. छोट्या खानावळी, मेस आणि रस्त्यातील खाद्यपदार्थ विक्रेते यांचा हा महागाईचा सामना करावा लागतो. परिणामी सर्वसामान्यांना बाहेर जेवणे किंवा नाश्ता करण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागतात. 4 बघा, उज्ज्वला योजनेमुळे पुढील काही आव्हाने आहेत. केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत कोट्यावधी गरीब कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन दिले. ग्रामीण भागातील महिलांना चुलीच्या धुरापासून मुक्ती मिळावी हा त्यामागचा उद्देश होता. परंतु सिलेंडर दर 1,1100 रुपयांना पार केल्यामुळे आणि त्यात आता पुन्हा 60 रुपयांची भर पडल्यामुळे ही कुटुंबे पुन्हा लाकूड किंवा कोळशाचा वापर करण्याकडे वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गॅस कनेक्शन मिळाले तरी ते रिफिल करण्यासाठी नसल्याने मूळ हेतू साध्य होणार नाही, असे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. आता 5 नंबर बघा, आता बघू शकतो आपण, महागाईचे दुष्टचक्र. जेव्हा इंधन आणि गॅस महाग होतो तेव्हा त्याचा मल्टिप्लायर इफेक्ट पाहायला मिळतो. वाहतूक खर्च वाढतो, उत्पादनाचा खर्च वाढतो, अंतिम ग्राहकाला मिळणारी वस्तू महाग होते. या 60 रुपयांच्या वाढीमुळे लोकांच्या हातात खर्च करण्यासाठी कमी पैसा उरतो. त्यामुळे बाजारपेठेतील मागणीवरही परिणाम होऊ शकतो. 6 बघा, जनतेच्या अपेक्षा आणि सरकारी भूमिका. या दरवाढीमुळे सोशल मीडियापासून ते गल्लीबोळीपर्यंत चर्चेमध्ये सर्वत्र संतापाची लाट आहे. जनतेच्या सरकारकडून काही
प्रमुख अपेक्षा आहेत, जसं की सबसिडी पुन्हा सुरू करावी, किमान गरीब आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबासाठी सबसिडीचे प्रमाण वाढवावे, कर कपात, इंधन आणि गॅसवर लावण्यात येणारे केंद्र आणि राज्य सरकारचे कर कमी करून जनतेला दिलासा द्यावा, किमतीवर नियंत्रण, जीवनावश्यक वस्तू किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष धोरण आखावे. घरगुती गॅस सिलेंडरमध्ये झालेल्या 60 रुपयांची वाढ ही केवळ तांत्रिक दरवाढ नसून ती सामान्य माणसांच्या जगण्यातील संघर्षाची तीव्रता वाढणारी आहे. एकीकडे आपण डिजिटल इंडिया आणि विकसित भारताकडे वाटचाल करत असताना दुसरीकडे मूलभूत गरजांसाठी सामान्य माणसाला करावा लागणारा संघर्ष चिंताजनक आहे. सरकारने या दरवाढीचा फेरविचार करून जनतेला दिलासा देणे ही काळाची गरज आहे. महागाईचा भडका शांत करण्यासाठी ठोस पाऊल उचलली गेली नाहीत तर सामान्य माणसांचे कंबरडे मोडल्याशिवाय राहणार नाही.